माझं नाव विजय बाळकृष्ण कळीकट्टे. मी अजमेर हाईट्स 1 मध्ये राहतो. तर रात्री मी घरी गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतो. तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली आणि रूम दाखवल्यावरती ती पोरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजात आपटली. मग मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला. तर त्यांनी जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट मारायला घेतला. हे 7-8 जण आली, त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागले. मग त्याच्यामध्ये मी आडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली, सगळ्यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये शिव्या पण दिल्या. मराठी माणसं भिकारी आहेत असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या. त्या लोकांनी एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता. आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ 10 का 12 टाके पडलेत असं झालेत. आणि त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटानंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून, अशा त्यांनी धमकी पण जोराजोरात दिली आहे. असं केलंय. काल योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली. एक शुक्ला नावाची होती, ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलंय की मरतो का जगतो. आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊन सुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही. पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.